तर तुम्ही ह्याला बघू शकता। हे बघा इथे मोहर आलेला आहे, हे बघा तुम्हाला दिसून येईल। हे बघा इकडे आले मोहर, तुरे आलेत छोटे छोटे, इथे एक मोठा तुरा आलेला आहे, हे बघा। तर मित्रांनो, मी सौरभ कातळकर स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मी आता घराच्या इथे आहे, तुम्ही बघू शकता माझ्या मागे, हे बघा। तर मित्रांनो, सकाळचे आता 9 साडेनऊ वाजलेले आहेत, तरी 9 वाजलेत आणि मी इथे झाडं बघायला आलो होतो बाहेर, तुम्ही बघू शकता, हे बघा। तर मी आता घरासमोरच आहे, हे बघा कंपाऊंडमध्ये। तर मित्रांनो, मी अशी झाडं बघत होतो आणि मला एका झाडाला एक गोष्ट दिसलेली आहे, ती मी तुम्हाला आता शेअर करतो तुमच्याजवळ। तर ते काय झालं आहे आणि कसं आलं त्या झाडाला, तर मी तुम्हाला सांगतो। कारण की आता हा सीझन नाही त्या झाडाला तशी ती हे पकडण्याची, तर तुम्हाला मी दाखवतो ते नेमकं आहे काय। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया आपण। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो एक लाईक नक्की करा, व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी ते काय आहे। तर तुम्हाला माहीतच आहे की आता नोव्हेंबर महिना चालू आहे आणि या महिन्यामध्ये आता पाऊस पण गेलेला आहे, सगळीकडे भात कापणी पण झालेली आहे आणि आता कडकडाटीचा ऊन पडतो आहे। तुम्ही बघू शकता, बाहेर जाऊ नाही शकत तुम्ही दुपारच्या वेळी, कारण की खूप ऊन आहे आणि त्याच्यामुळे जरा उन्हामुळे थोडा प्रॉब्लेम पण होतो आहे। पण मित्रांनो, आणि झाडांना पण पाण्याची खूप गरज आहे। झाडांना पाण्याची गरज असल्यामुळे, कारण की पावसाळ्याभर त्यांना पाणी पावसाचं भेटत होतं आणि आता उन्हाळा चालू झाला आहे, आता पाण्याची त्यांना गरज आहे आणि पाणी पण त्यांना लावावं लागणार आहे। कारण की आम्ही कलमं वगैरे लावलेत, त्यांना आपल्याला पाणी सोडावंच लागतं मोठे होईपर्यंत। तर मित्रांनो, ऊन त्याच्यानंतर आता थंडी पण पडते, त्याच्यामुळे ऊन आणि थंडी पडल्यामुळे आंबे आहेत त्यांच्यावर थोडा परिणाम होतो। तुम्हाला मी दाखवतो काय झालं आहे। तर मित्रांनो, हा तो कलम आहे आंबा, तर तुम्ही ह्याला बघू शकता, हे बघा इथे मोहर आलेला आहे, हे बघा तुम्हाला दिसून येईल। हे बघा इकडे आले मोहर, तुरे आलेत छोटे छोटे, इथे एक मोठा तुरा आलेला आहे, हे बघा। तर मित्रांनो, हे बघा ह्या दोन फांद्यांना असं झालेलं आहे, तुम्ही बघू शकता काय झालंय। मोहर आलेला इथे, आणि हे नोव्हेंबर महिन्यामध्ये कसं आलं त्याच्या मागचं कारण काय आहे मी सांगतो तुम्हाला। हे बघा, हे ह्या वर्षीचंच नाही मित्रांनो, गेल्या वर्षीपासून हे असं होतं आहे। दाखवतो तुम्हाला, हे बघा ह्या एका कलमालाच नाही, तिकडे 1 2 3 कलम आहेत त्यांना पण असं झालेलं आहे। तुम्हाला दाखवतो हे काय झालं आहे। हे बघा मित्रांनो, मी आता घरापासून जरा लांब आलेलो आहे, हे बघा शेताच्या इथेच आहे, हे बघा तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, आता कलमांना मोहर येण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे जरा वातावरण तुम्ही बघा। आता सध्या तरी म्हणजे तुमच्या तिकडे असं काही माहीत नाही मला, पण आमच्या इकडे सध्या तरी वातावरण जरा चेंज होतं आहे, मध्ये मध्ये असं वेगवेगळा हे ट्युनिंग होतं आहे। त्याचं कारण म्हणजे आता ऊन पण पडतं आहे आणि सकाळचं खूप थंडी पण पडते, त्याच्यामुळे झाडं थोडी अशी कन्फ्यूज होतात, नेमका सीझन कोणता आहे, नेमकं वातावरण कोणतं आहे, त्यामुळे त्यांना थोडं कन्फ्युजन होतं आणि त्याच्यामुळे असं हे होतं आहे। आमच्याकडे असं काय माहिती आहे, इथे कातळ पट्टा आहे आणि त्याच्यामुळे इथे जेवढी ताप पडते तेवढीच थंडी पण पडते आणि झाडांना असं वाटतं की आता हे मे महिना सीझन वगैरे त्या सीझनमध्ये असं काय आहे तो सीझन आलेला आहे, त्याच्यामुळे ती जेवढे हे असतं ते हे करत असतात, म्हणजे पाळवी फोडतात। तुम्ही बघू शकता माझ्या आजूबाजूची कलमं आहेत त्यांना पाळवी फुटले। मित्रांनो, असं वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे ही अशी झाडांवर थोडा परिणाम होतो आणि त्याच्यामुळे लवकर ते हे मोहर वगैरे सोडतात। तर असं झालं, इकडे आमच्याकडे कातळपट्टा असल्यामुळे उन्हाची ताप पण पडते आणि अचानक सकाळची थंडी पण पडते, त्याच्यामुळे झाडं थोडी अशी गोंधळून जातात, कन्फ्यूज होतात आणि हे असं दरवर्षीचं आहे मित्रांनो। आज हा झाड हे झालं आहे, मोहरला आहे, उद्या तर पुढच्या वेळी तो मोहरेल, त्याच्या पुढच्या वेळी तो, हे असे एक प्रत्येक झालेले आहेत मोहरून असं। आणि मे महिन्याच्या वेळी पण हे खूप मोहरतात, त्यावेळी पण त्यांना एकदम वेगळा हे वाटतो सीझन आलेला आहे, असं ते थोडे कन्फ्यूज होतात, त्याच्यामुळे असं झालेलं आहे। तर असं काही आहे मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर मित्रांनो एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आपण भेटूया एका नवीन आणखीन एका व्हिडिओमध्ये। तर चला मित्रांनो,